येणाऱ्या काळाच्या निवडणुकीसाठी सज्ज रहा. आमदार अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. आज दिनांक 9 जून दुपारी 4 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसमोर ठेवून सज्ज व्हा. तसेच शिवसेनेचे मजबूतीकरण संघटन तयार करण्याचे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हा उपक्रम राबवून सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून सर्वाधिक सदस्य नोंदणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना केले. शिवसेनेचे शिवकार्य अभियान अंतर्गत सुरू असलेल्या सदस्य नोंदणीबाबत येथील सेना भवन येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीस मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की शिवसेनेच्या शिवकार्य अभियान अंतर्गत शिवसैनिकांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्त्यांमध्ये शिवसेनेची सदस्य नोंदणी करून युवकांची मजबूती फळी निर्माण करावी. गाव तिथे शाखा तर घर तिथे शिवसैनिक हा निर्धार समोर ठेवून सदस्य नोंदणी भर द्यावा. शिवसेना प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेल्या जनकार्यकारी निर्णयांनी व योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचून सर्वसामान्यांचे शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा. आपण मतदारसंघात केलेल्या विकास कामाची माहिती तसेच वैयक्तिक लाभाची योजना मिळवून दिल्या याची माहिती लोकांना द्या. पक्ष संघटनेवर भर द्या. महिलांचे संघटन करा. युवकांची मजबूत फळी निर्माण करा व शिवसैनिकांनी सज्ज होऊन, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. या बैठकीत शिवसेनेचे जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, माजी नगराध्यक्ष अब्दुल सत्तार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, माजी सभापती रामदास पालोदकर, संचालक नंदकिशोर सहारे, पाटील चिंचपुरे, भाऊराव लोखंडे आदींची यावेळेस उपस्थिती होती. साहेब असतील, तिथचे आमचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या गावाच्या लोकांना, त्यानंतर शिवना आहे, त्या शिवण्याच्या नंतर असेल तर अण्णांचा अंधारी आहे, पालोद आहे, लहान करून विनंती आहे, तुमच्यामध्ये काम करण्याची शक्ती नसेल तर त्यांनी स्पष्ट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत 50% महिला बघितली. त्या 50%चे आपला संबंधच येत आणि संबंध कधी येईल का तुम्ही जेव्हा तरी माझ्या घरच्या मंडळीने, माझ्या घरच्या महिला भगिनींनी आपल्याला काय फरक पडतोय, परंतु शेवटी ज्याचा हात तुटतोय त्याच्याच गळ्यामध्ये बांधतात. निवडणुका त्यांना लढायच्या नाही, निवडणुका येऊ लागली मला लढायची आहे, सोसायट्या येऊ लागल्या तुम्हाला लढायच्या आहे, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या सर्व निवडणुका आपण ज्या लढणार आहे त्याची पूर्व तयारी आता आपण केली नाही.